या आय एम शुअर तुम्हाला सरप्राईज आवडलाय हो ना. मी आईबाबांबरोबर आले असते सर, तुम्ही उगीच त्रास करून घेतला. तुमच्या लग्नाची जबाबदारी ही माझी जबाबदारी. या 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 या. हॅलो. हॅलो सर. हाय. काय हेल्प करू शकते सर मी तुमचे? मिस मानसी राजन देसाई. हॅलो मॅडम. हॅलो सर. अरेंज मॅरेज साठी उत्तम स्थळ बघायचे. सर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे का? नाही. सॉरी सर, तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. ठीक आहे, आम्ही आधी रजिस्ट्रेशन करतो आणि नंतर येतो. नाही 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 नाही, थांबा थांबा. तुमचं मॅनेजर कुठे बसतं? सर इथेच. थँक्यू. चला आपण मॅनेजरला भेटूया. सर मी काय म्हणतो, सर ती एवढं म्हणते तर आपण तिच्या आई बाबांना एकदा कळवूयात. ते त्यांच्यासाठी सरप्राईज. मॅनेजरला भेटूया. चला 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 चला. आय एम सो हॅपी. येस कम इन. हॅलो हॅलो हॅलो. मिस मानसी या बसा. आम्हाला आत्ताच्या आत्ता यांच्यासाठी स्थळ बघायचे. तुमचं ते रजिस्ट्रेशन वगैरे सगळं ते सगळं नंतर. हो ओके सर, लगेच दाखवतो. हा हा हा. अरे वा, चांगली आहे स्थळ. बघा बघा मिस मानसी. बघा बघा. अहो नीट बघा, प्रोफाईल वाचा तरी, तुम्ही नुसतं स्क्रोल करताय. काय रे अनिकेत, तू बेस्ट फ्रेंड असना यांचा. तू सुचव बरं यांच्यासाठी योग्य स्थळ. बेस्ट फ्रेंड तू बघ बरं. बघ ना. अरे तू बेस्ट फ्रेंड की नाही, मग तू बेस्ट स्थळ सुचवशील. बघ बघ. अरे बघ. स्टॉप 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 स्टॉप. अच्छा ना. हा छान आहे हो ना. हो. बेस्ट फ्रेंडनी होकार दिला म्हणजे विषयात संपला. ही 2 स्थळं. हे माझं कार्ड, याच्यावरती या मुलाचे डिटेल्स पाठवा मला. ओके सर. या महिन्यात तुमचं लग्न झालंच म्हणून समजा. चला आता मी निघतो. तुमचं जे काही रजिस्ट्रेशन वगैरे आहे ना ते आता करून टाका. कधी कधी रजिस्ट्रेशनला सुद्धा वेळ लागतो ना. मी निघतो. हे म्हणू म्हणू ऐक ना. म्हणू म्हणू ऐक. मला नाही ऐकायचंय का? अगं म्हणू ऐक ना. हे म्हणू ऐक ना. अगं मी तुझ्या बरोबर लग्न करायची स्वप्न पाहते आणि तू माझ्यासाठी मुलगा पसंत करत होता. नाही जा ना, जा तू. मांडव घाल, अक्षता वाट, अजून जर काही उरलं असेल ना तर तेही करून टाक. अगं नाही. अगं ऐक ऐक ऐक. अगं तुझा बॉसच्या होला हो म्हणत होतो फक्त मी. तेच तर ना, तुम्ही सगळे त्यांच्या होला होच मिळवताय. अगं म्हणू याने ना आणखी महिनाभरात ते माझं लग्न ठरवून टाकतील. ते काही नाही, आपण आपल्याबद्दल घरी सांगूयात. हे म्हणू अगं वेडीस का तू. तुझ्या वडिलांना अपेक्षित असलेली नोकरी स्टेटस अजूनही माझ्याकडे नाहीये. मग ती नोकरी मिळाली नाही तर तू लग्नच करणार नाहीयेस माझ्याशी? नाही तसं नाही. आणखी किती दिवस वाट बघू आणि
मला तू सोडून दुसऱ्या कुणाशीच लग्न करायचं नाहीये. तुला आठवतं लहानपणी आपण सोसायटीत भातुकली खेळायचो तेव्हापासून तूच नवरा हवास म्हणून मी भांडायचे रे सगळ्यांशी. तुझ्या बरोबर संसाराची असंख्य स्वप्न पाहिलीत रे मी. ते काही नाही, बास झालं. आणि बाबांनी माझं दुसऱ्या कुणाशी लग्न ठरवण्याआधी आपण लग्न करूया. मानो अगं मी नाही आणखीन वाट बघू शकत आहे. आपण ना घरी नको सांगूया, कोर्ट मॅरेज करू. म्हणजे एकदा तुला चांगली नोकरी मिळाली ना की घरी सांगता येईल. एकदा का आपलं लग्न झालं ना की कोणी आपल्याला एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार. आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत मनू. आपण लग्न करूया ना, करूया ना लग्न. करूया ना लग्न. कोर्ट कोर्ट मॅरेज? मनू काय वेडेपण आहे हा. आणि बाई अरे कसला सॉलिड प्लॅन आहे हा. मनू काय वेडी झालीयस का? याने काय प्रॉब्लेम क्रिएट होतील हे कळत नाहीये तुला? काय प्रॉब्लेम होणार बोल ना, काय प्रॉब्लेम होणार आहेत? आणि बाई काही प्रॉब्लेम होत नाही. लग्न झाल्यानंतर सगळे एक्सेप्ट करतात. एकदम बेस्ट प्लॅन आहे हा. काय बेस्ट प्लॅन आहे? काय बेस्ट प्लॅन आहे? बाबा अख्खं जग डोक्यावर घेतील. लग्न झाल्यानंतर त्यांना पण आपोआप कळेल की आता चिडचिड करून काहीच फायदा नाहीये. आणि लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटतो का रे? मनू माझं काय झालं इथे ते बघतीयस ना? पण ताई माझंही तुझ्यासारखंच होईल असं का वाटतंय तुला? अनिचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. तो नक्की मला सुखात ठेवेल. सुखात ठेवणार? मी पण तेच तर सांगत होतो ना, तो सुखातच ठेवणार तुला. आणि भाई तुला आधी का नाही सुचलं हे? अरे जर आधी सुचलं असतं आपण कधीच केलं असतं तुमचं लग्न. एक मिनिट, देर आहे दुरुस्त आहे. आता आपण लगेच तुमची प्रोसेस सुरू करून टाकू. अरे बाबा जरा थांब ना रे. नाही आता थांबूच शकत नाही. हे बघ आता जर जास्त वेळ थांबलो ना तर याचा देवदास आणि हिची पारू व्हायला जरा पण वेळ नाही लागणार. सगळं पटापट करून टाकू ना आपण. मनू अने बाई तू या सगळ्याचा नीट विचार केलायस ना? ताई माझं अनिकेतवर किती प्रेम आहे तुला चांगलं माहितीये. मी दुसऱ्या कोणाशी लग्न करायचा विचारच नाही का करू शकत. मला आई बाबाही हवेत आणि अनिकेतलाही नाही गमवायचंय. आता अशा परिस्थितीत कोर्ट मॅरेज शिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये ना ग. मनू हे मेघा, हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मला मनूला जगातली सगळी सुख द्यायची. तिला कधीच काहीच कमी पडू द्यायचं नाही. मी सतत तिच्या आनंदासाठी झटत राहीन. आणि मला माहिती आहे तुमच्या आई बाबांना मनूच्या होणाऱ्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा. पण त्या सगळ्या अपेक्षात ना मी पूर्ण करायचा प्रयत्न. मला थोडा वेळ हवा आहे. पण मला मनू म्हणते ना तेही पटतं. अर्थात ताई तू मोठी आहेस माझ्यापेक्षा. मी तुझंच सगळं ऐकत आले. तूच सांग या परिस्थितीत मी काय करू. कर हे लग्न. खरंच? हो. अने बाई काय बोलली? लग्न कर बोलली? भाई सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना. तो मोठा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला. हे बघ आपण ना उद्याच्या उद्या तुमच्या लग्नाचा बार उडवून टाकू. अरे कसा उडवणार उद्या बार? हे बघ कोर्ट मॅरेज करायला 1 महिना आधी नोंद करावी लागते. अने बाई तिला आपले कॉन्टॅक्ट माहित नाही काय? उद्याच्या उद्या त्यांचं लग्न लागणार. मी आहे ना 2 मिनिटं वेट कर. अरे याचं काय आहे? हॅलो अरे विजय शेठ. ताई मी योग्य तेच करतेय ना ग. नाही म्हणजे तूच सांग थांबू का आणखी काही दिवस? म्हणून त्याने काय होणार आहे? आजचा निर्णय उद्यावर जाईल पण तो बदलणार आहे का?
मेघा तू टेन्शन नको घेऊस. सगळं छान होणार आहे. अन्या भाई आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आपल्याला उद्याचीच तारीख मिळालेली आहे. मी मिळवून दिली तारीख. काही करायची गरज नाही. नवरा नवरी 2 पासपोर्ट सेट, फोटोज आणि ऍड्रेस प्रूफ, 3 साक्षीदार घेऊन तिथे पोहोचायचं बस. 3 पुढचं ऐकून तर घे. जे गुरुजी येणार आहेत ना तेच तिसरे साक्षीदार म्हणून बनायला रेडी आहेत. शेटचं काम सुपर से भी ऊपर. अरे ए 4 स्पेशल चाय. अनिकेत आलास काय रे? कुठे होता सकाळपासून? हा गेलास तो आता उगवतोयस? काय खबर बात नाही? आपली आई जिवंत आहे मेली आहे काय नाही तुला त्याचं? हा काय शोधतोय? मला सांग. अगं डॉक्युमेंट शोधतोय. दाखवू. ए बाबा कर्ज काढायचं ना, कर्ज काढायचं माझी शपथ आहे तुला सांगून ठेवते. कर्ज नाहीये काढत ग. ऑफिस मध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे. हा मग चालेल. मी काय म्हणते तेच तुला सांगायचं होतं. तुला लक्ष्मी काकू माहितीये का? ती भेटली होती आणि तिच्यासोबत तिची पोरगी भेटली होती. तिला ओळखतो का तू? अशी सुंदर दिसते रे, एवढी सुरेख दिसते ना तुला सांगते. त्यात इंजिनिअरिंग पण झालंय तिचं. छान. हा मला ना असं म्हणजे तेच असं तिला बघितल्यावर असं वाटलं. म्हणजे मला काय म्हणायचंय की माझे पासपोर्ट साईज फोटो सापडत नाही. असतील ना तिथंच असतील ना. तर मला असं वाटलं की अशी ना तिला बघितल्यावर माझा अनिकेत आणि नम्रता असं लक्ष्मीनारायण सारखा जोडाच वाटला मला. कसं धांदरेट आहेस तू? हा आई मी करतो. आई करतो मी. ऐक ना म्हणजे एकदा फोटो बघून घे ना मुलीचा. म्हणजे जबरदस्ती नाही पण बघायला काय हरकत आहे ना? आई मी आधी नोकरीचं बघतो ना, मग आपण लग्नाबद्दल विचार करूया. लग्न काय उद्याच थोडी करायचंय आपल्याला. आणि लग्नाचं किंचाळे बाबा बघून घे. त्यांची कृपा आहे आपल्यावर. जय किंचाळे बाबा. आई भूक लागली, जेवायला वाटतेस? असं आहे तुझं. त्यांचा जप करायला गेली ना की तुला भूक लागते. देते बाबा देते. अडवणारच तू मला. मी काय म्हणते अनिकेत, एकदा लग्नाचं मनावर घे रे. मी लक्ष्मी काकांकडून घेते ना फोटो. हा एकदा बघायला काय हरकत आहे? कसं आहे माणसाने ना वेळच्या वेळी लग्न केलं पाहिजे बाबा. लग्नासारखी महत्वाची गोष्ट नाही जगामध्ये. लग्न झालं की पोरं लवकर होतात, मग ते कामाला लागतात. आपलं म्हातार पण सुखात जातं राजा. दुसरं काय नाही रे. दादा ही चेन मोडून मंगळसूत्र करायचं होतं. एवढाच नाही होणार हो, आणखीन पैसे द्यावे लागतील. नाही हो, अजून पैसे नाही आहेत माझ्याकडे. यात काही होईल का? तुम्ही एक काम करा, आमच्याकडे एक ऑफर चालू आहे, त्यात तुम्हाला हप्त्यावर सुद्धा मंगळसूत्र घेता येईल. हप्त्यावरती? हो, आधी तुम्ही मंगळसूत्र बघून घ्या, मग आपण बोलू त्याच्यावरती. चालेल. हे बघा, हे असं टिपिकल नको आहे, काही वेगळं हवंय. वेगळं कसं? वेगळं म्हणजे आणि अर्जंट हवंय.
उद्याच हवं ऍक्च्युली, मिळेल ना? हो मिळेल ना. आता मी माझ्याकडेच ठेवतो. ओके. अरे मनू, हे बघ ही छान आहे, ही बघ. मनू, मेघा, अगं काय करताय दोघी? चला लवकर नाश्त्याला. हा? आणि हे काय आहे साड्या वगैरे? आई अगं मनूच्या मैत्रिणीच्या ऑफिसमध्ये आहे ना फंक्शन आहे, तर त्यांना साडी नेसून यायला सांगितलंय. हो, आणि तिच्याकडे साडीच नाहीये अगं, म्हणून मग आपल्याकडच्या साड्या. हो का? अगं बाई, काही हरकत नाही, द्या. बरं पण चला. हा हा. आई, हा? आई हा शालू कसा दिसेल मला? छान दिसेल ग. हा रंग तुझ्या रंगाला अगदी शोभून दिसेल. मी तर म्हणते म्हणू, तुझं लग्न ठरलं ना की लग्नात असाच शालू नेस. बरं चला या दोघी. हा, वाट बघते मी. ऐक. पोटात गोळा आलाय ग ताई. म्हणजे एकीकडे आनंदही होतोय पण भीतीही वाटतेय. ताई, काय झालं? रडतेस तू? काही नाही. म्हणून बाबांनी आपल्या दोघींना समजून घेतलंच तर आपल्याला हे असं पळून जाऊन लग्न करावं लागलं नसतं ग. हा बोल अनी. हा मनू, फोटोज आणि सगळे आयडी प्रूफ्स घेतलेत ना? हो आणि घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हो. आणि तू ठीक आहेस ना? मी. आणि तू? हो. बरं, मी निघतोय, तू पण ये वेळेत. आणि मंदिरात भेटतोय आपण. मंदिरात? अरे कोर्टात भेटायचं होतं ना. हळू जरा. एक्झॅक्टली म्हणून हळू बोल ना. हे बघ, आपण मंदिरात भेटतोय, मी तुला पत्ता पाठवलाय. हो, निघतेच. अनिकेत निघालाय, मी पण निघते आता. आणि मी निघाले ना की तूही हे सगळं घेऊन काहीतरी कारण सांगून निघ. अगं पण मी काय कारण सांगू? ते आता तुलाच ठरवावं लागेल ना ताई. मनू, एवढं तर करावंच लागेल ना तुला ताई माझ्यासाठी. अगं पण बाय. अनु, आज लवकर निघालीस? बाबा जरा महत्वाचं काम आहे. अगं सांगायचं नाही का लवकर जायचंय तर मी डबा पण नाही भरला तुझा. नको उषा मावशी, उशीर होतोय. डबा राहू दे आता. अगं कसली घाई असते ग तुम्हा लोकांना? तो अनिकेत पण नाश्ता न करता गेला. हवा पाणी खाता का काय? बघ ना, मी नाश्ता कर म्हंटल तर कशीच निघाली. नको आता काही, मला उशीर होतोय ग. बाय. गुड मॉर्निंग मिस मानसी. गुड मॉर्निंग बाबा. अरे तुम्ही या ना, या या काय 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 आज लवकर निघाला? या. तुम्ही इथे आणि ही उशीर होईल म्हणून डबा न घेताच निघाली ऑफिसला. ऑफिसला? नाही पण ऑफिसला जायला तर तब्बल 2 तास आहेत. तर काय महत्वाची कुठली मीटिंग पण प्लॅन्ड नाहीये, कुठे जायचं नाहीये, कोणाला भेटायचं नाहीये. मग एवढा घाईत कुठे चाललाय? आई, बाबा यांनी लग्नासाठी मुलगा पसंत केला आहे, बघितलात ना?